वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आम्ही चाललो आहे तिरुपती कोल्हापूर दर्शन आणि आज संडे. सर्व बॅगी आमच्या भरून झालेल्या आहेत. ही बहीण पोचवल्या आहेत, मामी पण आम्हाला पोचवल्या आहेत स्टेशनला. भाचा आहे, एक भाचा तिकडे, बाबू सगळी तयारी करून बसलेले आहेत आमचे. आता गाडी येणारच आहे. आणि आमची येशू थोडी नाराज झाली मित्रांनो, कारण आम्ही चाललोय दर्शनाला. तर तिला काय माहिती नाही की हे कुठे झालेत, पण तयारी करून चाललेत. बेटा आईचे लाड कर, आईची माया घे. मित्रांनो बघा कशी माया घेते बघा. हे बघा, घे बघ, आईचा लाड कर. बाबा किती जीव. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नक्कीच व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे. जय एकविरा, जय अग्रिकोली, गोविंदा. तर हाय मित्रांनो, आता आम्ही सर्व निघालेलो आहे. ते सर्व आमच्या बॅगी घेऊन झाले तयार. यशवी पण निघालेले आहे आमच्या मागे. तिला माहिती पडलंय का आता हे कुठे चाललेत. हाय मित्रांनो, आम्ही फायनली आता कल्याणच्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहे. कारण खूप ट्रॅफिक होती. आमची 7:30ची ट्रेन आहे, पण वाजलेत आता 6:30 वाजलेले आहेत. आज खूप ट्रॅफिक आहे. कारण मित्रांनो ट्रेन कोणासाठी थांबत नाही, म्हणून असं झालं आहे की आम्ही एकदा त्या स्टेशनला पोचलो का मग आम्ही जग जिंकलं असं वाटेल. आता आम्ही पोचलेले दुर्गाडी किल्ल्याजवळ. आता ते थोड्या वेळात आम्ही आता स्टेशनला पोचू. मित्रांनो फायनली आम्ही स्टेशनला पोचलेले आहे सर्वजण. इकडे बंटी पण आलाय पोचवायला. ठीक आहे, बंटी आलेला आहे. सगळे तयार आहेत. अजून तरी पण तृप्ती मॅडम येणार. मित्रांनो स्टेशनला पोचलेले आहे, प्लॅटफॉर्म नंबर 6 नंबरवरती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गोविंदा. फायनली आमचे मेंबर पोचलेले आहेत. हे बघा, इकडे मम्मी पण आलेले आहे. अरे वा, इकडे आमचे जे मेंबर होते पूर्ण ते सर्व आलेले आहेत. श्रेया ट्रेन आली आपली आता, थोडेच येईल ना. येते मित्रांनो, आमच्याकडे छोटा कार्टून आहे आणि एवढा हुशार आहे. त्याच्या टी शर्ट वरती बघा काय नाव लिहिलेलं आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. पण एकदम हुशार आहे. मूर्ती लहानच आहे, मस्त टी शर्ट घातलं त्याने, आवडलं मला. मित्रांनो फायनली आमची ट्रेन लागलेली आहे, लोकमान्य टिळक चेन्नई एक्सप्रेस सुपरफास्ट. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे. आणि ही आमचा मूर्ती लहान पण कीर्ती महान छोटा उस्ताद. हा, सर्व आमचे जमले जाता. यांची सर्व टीम रेडी आहे, ट्रेनची वाट पाहत आहेत. चेन्नई एक्सप्रेस, श्रेयाची न्यू शॉपिंग. आम्हाला बंटी सुद्धा पोचवा आलेला आहे. ट्रेन येते चेन्नई एक्सप्रेस आणि ट्रेन शेवटची आम्ही पोचलीच. मित्रांनो फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोचलो. कारण खूप गडबड झाली. ट्रेनचे डबे मागे पुढे झाल्यामुळे आम्हाला हे नाही करता आलं. आधी सर्व बसलेले ट्रेनमध्ये. हा आमचा करता धरता नेता नवीन. तर मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गोविंदा गोविंदा. मित्रांनो फायनली आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. इकडे मस्त श्रेयाचा नॉनव्हेज आहे, चिकन आहे. माझा संडे उपवास, त्याच्यामुळं पनीर टिक्का मसाला आहे. बाकी सर्व जेवायला बसलेली आमची मंडळी. श्रेयाची मजा आहे. आता जेवण झालेलं आहे आणि आमची सर्व गँग बसलेली आहे. हे बघा, आणि बाकीचे सर्व मामाचं काय झालं, सर्व एन्जॉय करतात. अजून आमचे तिकडे बाकीचे आहेत, मग दाखवतो. मित्रांनो आमचा हिरो जेवल्यानंतर बघा किती स्ट्रॉंग झाला. चल आपले येतो ना बाबू, येतो ना तू, चल येतो ना तू, चल फिरायला नाशिकला येतो ना. हा आता ट्रेन मध्ये बसला आणि आता बोलतोय का मला घरी जायचंय. आता कंटाळा, बसून 2 तास नाही झाले आणि आता घरी जायचंय.
लागले बघा, ही बघा कशी खाते. ती पण खायला उठले बघा रात्री 12 वाजता ट्रेन मध्ये. तर मित्रांनो आपण आता उद्या सकाळी मिळू रेणुगुंटा स्टेशन तिरुपती. बाय, गुड नाईट. गुड नाईट शया. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आम्ही आता पोहोचलेलं आहे गुत्ती जंक्शन. गुत्ती जंक्शन. अजून आम्हाला एक वाजेल पोहोचला मित्रांनो. तर ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केले आम्ही. ही बघा एक. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बाय. गोविंदा. मित्रांनो ट्रेन मधली जेवायची मजाच वेगळी असते. हे बघा कसं तर मामी तो जोरदार काम झालंय आज. काय पनीर टिक्का मसाला पातोऱ्या घेतल्या, पातोऱ्या. ही बघा इकडे पण जेवायला बसलाय मित्रांनो. चक्षुषे सर्वलोकानां वेंकटेशाय मंगलम्. श्री वेंकटाद्रि. आमची माणसं कंटाळलेली आहेत मित्रांनो ट्रेनमध्ये प्रवास करून करून. हा बघा वन मॅन शो. तर मित्रांनो आता आमची तयारी झालेली आहे गाडीतून उतरायची. आता काही क्षणामध्ये आम्ही स्टेशनला उतरणार आहे. आमची सर्व माणसं रेडी आहेत. गोविंदा. तर आम्ही आता उतरतो आणि तुम्हाला पुढे मिळतो. बाय. आता थोड्याच वेळात आमचं स्टेशन आहे रेणुगुंटा स्टेशन. हाय. आणि बघा सर्व बॅगी रेडी आहेत. श्रेया पण रेडी आहे. सर्वांच्या बॅगी रेडी झालेल्या आहेत. आता थोड्याच वेळात आमचं स्टेशन आहे रेणुगुंटा आणि तिथे उतरून आम्ही बालाजी दर्शन निघणार आहे. म्हणजे तिथं आम्ही स्टे करून उद्या आम्ही दर्शन जाऊ. तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो, खूप सुंदर असणारे व्हिडिओ. बाय. मित्रांनो फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलेले आहे रेणुगुंटा. ही आमची सर्व फॅमिली आणि हा आमचा कार्टून. कुठे तुझी दीदी? दीदी तुमची कुठे? इकडे दीदी. लय मस्ती केली ट्रेन मध्ये आज रात्रभर. त्याने झोपला नाही आज. आता झोप आली त्याला. तर चला मित्रांनो थोडं फ्रेश झाल्यानंतर आपण भेटू तुम्हाला. आमची शयो सर्व फॅमिलीनी चालली आमची. हे बघा ही दुसरी ट्रेन आलेली आमची. खूप गर्दी होती मित्रांनो आज. तर मित्रांनो आता आम्ही फायनली गाडीमध्ये बॅग ठेवलेले आहेत आणि आमची सर्व मंडळी बसलेली आहेत. गोविंदा गोविंदा. तर चला मित्रांनो आपण पुढे भेटू. आता आम्ही आता निघतोय. हाय रेणुगुंटा स्टेशन. गोविंदा. ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద. ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద. శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద. శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గో. मित्रांनो फायनली आम्ही या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. SSB हॉटेल. सर्वांच्या बॅगा काढणार आहेत आणि ही आमची सर्व गँग पोचले.
बघा लेग चेक करतो. तो बोलतो का जरा गाडीमध्ये काय आहे का चेक करून घ्या. मी जरा चेक करून घेतो. फायनली आम्ही रूम मध्ये पोहोचलेलो आहे. ही आमची रूम आहे. मस्त रूम आहे. ही बघा ही रूम आहे आमची. इकडे सुद्धा आहे. हा इकडे आम्हाला पूर्ण 24 तासात. तर चला मित्रांनो शेवट भेटू. शेवटपर्यंत पाहत राहा. गोविंदा. बघा यांचा रूम मध्ये पोचल्यानंतर लगेच जेवायची सुरुवात. काय श्रेय? चिकन आहे. बोंबील जोरदार आहे. लागली भूक. आईला पण भूक लागली वाटते. इकडं हिला तर भूक लागलीच पाहिजे पहिली म्हणजे. मित्रांनो फायनली आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही सर्व निघालेले दर्शनाला. हे बघा आमची झाली तयारी सर्वांची. मित्रांनो आता सर्वांच्या तयारी झालेल्या आहेत आणि गरम गरम चायचा स्वाद घेतात सर्व. मी नाही चाय पित. हे बघा सर्व गरम गरम चायचा स्वाद घेत आहेत. आणि आता इकडे निघणार आम्ही पद्मावती दर्शनला. खूप मस्त असं देवस्थान आहे पद्मावती. ही बघा कशी. दुसरे फॅमिली मेंबर ॲड झालेले आहेत. हे बघा आमचे ट्रॅव्हल्स सुद्धा आलेले आणि फायनली आम्ही सर्व आता ट्रॅव्हल्समध्ये बसत आहे दर्शनासाठी. मित्रांनो निघालेलो आहे पद्मावती दर्शनला. गोविंदा गोविंदा. आमचे सर्व मेंबर एकदम तगडा घेत दर्शनासाठी. बघा पुढचे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. गोविंदा. आमचं आजच्या ट्रिप मधलं पहिलं दर्शन होणार आहे पद्मावती मातेचं. सर्व मेंबर एकदम खुश आहेत. हे बघा काय स्माइल आहे. अरे आणि आमचं बघा मूर्ती लहान पण कीर्तिमान. कुठे मूर्ती लहान पण कीर्तिमान. खरोखर खूप हैराण केलं मित्रांनी आम्हाला. पोचलेलं मित्रांनो पद्मावती टेम्पल जवळ पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही. पण दर्शनानंतर आपण नक्कीच भेटू मित्रांनो. हे बघा आमची सर्व फॅमिली. पद्मे पद्मावती देवी प्राची संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ वरदे वन्द्ये श्रीवेङ्कटपति प्रिये. पद्मे पद्मावती देवी प्राची संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ वरदे वन्द्ये श्रीवेङ्कटपति प्रिये. उत्तिष्ठोत्तिष्ठ हे पद्मे उत्तिष्ठ वरदेवते. उत्तिष्ठ हृदयाभिज्ञे श्रीनिवास रसालये. ब्रह्मांड भांड वसते भवता. मित्रांनो हे आहे पद्मावती माता मंदिर. दर्शन झालं खूप सुंदर. कारण मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवता आली नाही. हाय मित्रांनो आता आमचं पुढचं दर्शन आहे कपिलेश्वर आणि आम्ही ब्रिजवरून चाललो आहे. खूप सुंदर अशी सिटी आहे. तरी मित्रांनो आमची मंडळी सर्व उतरलेले कपाळेश्वर मंदिर दर्शनासाठी. आमच्या आईचं थोडे पायाला लागले त्याच्यामुळे ती थोडी सावकाश उतरते. कपिलेश्वर आमचा छोटा छत्री गोविंदा.
इथे खूप असं मस्त असं बघण्यासारखं आहे मित्रांनो. खूप मस्त व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवेनच पुढे व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा छोटा छत्री मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला आज खूप एन्जॉय करतो. काल त्याने खूप त्रास दिला आम्हाला ट्रेनमध्ये, पण आज जसं प्रवास चालू झाला दर्शनाचा खूप एन्जॉय करायला लागला. हे सर्व आमची फॅमिली. गोविंदा तुम्हाला दाखवतोय बघा आमचा छोटा छत्री. होय परत एकदा गोविंदा. हे आमचे फॅमिली मित्रांनो सर्व. हे बघा मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवतो, थोडं लांबून दाखवतो किती सुंदर आहे. अजून जवळ गेल्यानंतर त्याचा अजून खूप असं व्ह्यू सुंदर दिसेल तुम्हाला. हे मंदिर आहे हे बघा मित्रांनो, तुम्हाला हा दाखवतो व्ह्यू मंदिराचा. खूप सुंदर व्ह्यू आहे. पाणी खूप सुंदर असा व्ह्यू आहे मंदिराचा. हे बघा तुम्हाला हे बघा खूप सुंदर अशी मंदिराची सजावट आहे. मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा किती सुंदर व्ह्यू आहे इकडचा. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे. जानेवारी महिन्यामध्ये एवढा जबरदस्त धबधबा चालू आहे बघा. हा मंदिराचा व्ह्यू आहे. हे आमची सर्व फॅमिली एन्जॉय करते. कसं वाटलं? कसं आहे? खूप सुंदर असं इकडे फोटो सेशन पण सुद्धा चालू आहे. मित्रांनो तुम्हाला सीन दाखव मंदिराची. खूप सुंदर अशी मंदिराची सजावट आहे. आणि हे बघा आणि खूप अशी कलरफुल लाईट मारलेले आहे या गडावरती. हे बघा खूप मस्त मंदिर आहे. कधी जर तुम्ही तिरुपतीला आले तर कपिलेश्वर म्हणून असं एक देवस्थानाचं नाव आहे आणि तिथे तुम्ही नक्की या मित्रांनो. आणि ही आमची गोविंदा. आई कसं वाटलं तुला? गोविंदा. मित्रांनो आम्ही ॲक्च्युअली जवळ आलो. या बघा हा धबधबा जो तुम्हाला दाखवला लांबून तो हा धबधबा आहे. एन्जॉय करतात सर्व आमचे. बघा मागच्या आम्ही आलो होतो पण इथे खूप पाऊस होता आणि खूप जोरदार धबधबा होता हा. आता जानेवारी महिन्यामध्ये एवढा जोरदार धबधबा आहे बघा. हे निसर्गाची एक देण आहे. खूप सुंदर आहे असं. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गोविंदा. खूप सुंदर असं मंदिर आहे. कपालेश्वर म्हणून मंदिर आहे. हे आले तर नक्की बघा. हाय मित्रांनो आता आम्ही चालू दर्शनाला कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तर हे बघा तुम्हाला दाखवतो कारण इथून एंट्री आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. हे समोर मंदिर आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आई कसं वाटलं? भारी आहे ना? बरं वाटलं? खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. आलेत तर नक्की या तुम्ही. तर मित्रांनो मी मोबाईल इथे स्टॉप करतो आणि दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया.
मंदिराच्या मध्यभागी हे आम्हाला मूर्त्या आहेत. मी बच्चू व्हिडिओ करतोय. खूप सुंदर आहे. हे बघा, दर्शन घ्या. तर इकडे मोबाईल अलाउड नाही आहे, सुद्धा मी व्हिडिओ बनवतोय. खूप सुंदर आहे मित्रांनो. खूप मस्त दर्शन झालं. खरं तर नाव आहे कपिलेश्वर स्वामी. आजवा सोमवार आणि खूप मस्त दर्शन झालं. महादेवाचं दर्शन होतं. कपिलेश्वर महादेवाचं पिंडी आहे आणि वरती नागसुद्धा आहे खूप मोठा. तर खूप मस्त दर्शन झालं आमचं सर्वांचं. आणि सर्व सोमवार आहे आणि आज दर्शन झालं महादेवाचं. सर्व हॅपी आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप सुंदर बनाने अजूनही तुम्हाला अजून एकदा पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो मी. हे बघा, मित्रांनो, इथं पवनपुत्र हनुमान की जय यांचं मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी लांबूनच दर्शन देतो. हे बघा, तर मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. तुम्हाला दर्शन दाखवलं. पवनपुत्र हनुमान की जय. खूप सुंदर असं मंदिर आहे कपिलेश्वर. मित्रांनो, कधी जर आले तुम्ही तर नक्की या आणि ह्या मंदिरामध्ये दर्शन घ्या. खूप सुंदर असं मंदिर, भारी आहे मंदिर आहे. हे बघा मंदिर. पुन्हा एकदा मला दर्शन दाखवतो. मित्रांनो, खूप मस्त असं दर्शन झालं कपिलेश्वर स्वामी. खूप बरं वाटलं. आता आम्ही निघालो या मेन गेटच्या बाहेर. आता आम्ही जाऊ इस्कॉन टेम्पल. तिथे खूप सुंदर असं आहे. मित्रांनो, खूप मस्त दर्शन झालं सर्वांचं आणि आता आम्ही निघालो इस्कॉन टेम्पल तिरुपती. तर आमचे बघा सर्वजण खूप हॅपी आहेत. कसं झालं दर्शन सर्वांचं? कारण सर्व हॅपी आहेत आज. कारण आजचा पहिला दिवस आमचा दर्शनाचा आणि सर्व दर्शन खूप मस्त झाले. खूप बरं वाटलं आज. आणि उद्या आम्ही निघणार आहेत बालाजी दर्शन डोंगरावरती. तरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप सुंदर बनणार आहे. आणि आता आम्ही निघालो इस्कॉन टेम्पल तिरुपती. तर आमची सर्व मंडळी उतरलेले, कारण समोरच आहे इस्कॉन टेम्पल. हे बघा, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे आहे इस्कॉन टेम्पल. खूप सुंदर आहे. हे आमची गाडी जी आम्हाला फिरवते दर्शनासाठी. सर्वजण आले. गोविंदा. हे सर्व आमची फॅमिली, हॅपी फॅमिली. मित्रांनो, हे बघा इस्कॉन टेम्पल. खूप सुंदर असं आहे, बघण्यासारखं आहे. ते बघा, कसं वाटलं? नवीन काहीतरी वेगळं. हे आहे इस्कॉन टेम्पल, जे आपला महाकुंभ मेळा आहे तिथे देव आणि दानव यांचं अमृत कलशसाठी मंथन जे झालं ते हे खूप सुंदर असं प्रतिमा आहे. खूप मस्त वाटते. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये प्रवेश करतो इस्कॉन टेम्पल तिरुपती. तर प्रयत्न करतो तुम्हाला आतमध्ये दाखवायचं, कारण आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय. खूप सुंदर आहे आतमध्ये. मित्रांनो, आतमध्ये सजावट बघा, खूप सुंदर आहे. Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna Hare Krishna
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे राम 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 मित्रांनो, हे इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये मार्केट आहे आणि तिथे फक्त भगवद्गीता वगैरे असे खूप सुंदर असे पुस्तकं विकली जातात। गोमातेसाठी आपण दानसुद्धा करू शकतो। हे बघा, तुम्हाला दाखवतो। खूप सुंदर असा बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा हा मार्केट आहे। तुम्हाला दाखवतो। हे बघा, खूप सुंदर अशा सुबक मूर्त्या सुद्धा आहेत विक्रीसाठी। खूप सुंदर आहे। अजून तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती। खूप सुंदर ही सुद्धा मूर्ती बघा, तुम्हाला दाखवतो। खूप सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत आतमध्ये। तर तुम्ही जर आले तर नक्की ह्या इस्कॉन टेम्पलला भेट द्या। खूप सुंदर अशा फ्रेमसुद्धा आहेत। ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही टेम्पलच्या बाहेर निघालेलो आहे। आणि हे बघा, इथे मागच्या वर्षी पण आम्ही खिचडी खाल्ली होती। मोफत खिचडी असते आणि ह्या खिचडीचा फ्रीमध्ये स्वाद असतो सर्वजण। आणि हे देवासाठी हे करतात, आपलं थोडीशी सेवा करतात खिचडी म्हणून। यांचा खूप खूप आभार, धन्यवाद। आणि आमची फॅमिली आज खिचडीचा स्वाद घेत आहेत। या टेम्पलकडनं हे मोफत सेवा असते खिचडीची। खूप सुंदर अशी सेवा असते ते। खिचडीचा स्वाद घेताना फॅमिली कशी खिचडी, हां हे बघा, खिचडी स्वाद। हां हां, बाकीचे कुठे गेले खिचडी खायला? मित्रांनो, आता आमचं इस्कॉन टेम्पलचं दर्शन खूप सुंदर झालं। आता गोविंदराव राजू स्वामी दर्शन आम्ही निघालो। आजच्या दिवसातला शेवटचं दर्शन आमचं असणार आहे। दर्शन खूप सुंदर झालं आमचं सर्वांचं। आणि आता आजच्या दिवसातलं शेवटचं दर्शन आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो, खूप सुंदर आहे अजून। मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहे गोविंदराजू स्वामी बालाजीचे मोठे बंधू। खूप मस्त मंदिर आहे आणि हे मार्केटसुद्धा आहे बघा। तुम्हाला मार्केट दाखवतो, हे मार्केटसुद्धा आहे। आणि ही आमची सर्व फॅमिली खुश आहे मंदिर बघून। इकडे सुद्धा आहे गोविंदा गोविंदा। हे बघा मार्केट, खूप सुंदरचं मार्केट आहे मित्रांनो। इथे सर्व काय मिळतं, खूप बरं वाटलं इथे बघून। हे बघा, हा प्रवेशद्वार आहे मित्रांनो। याच्या आतमध्ये अजून सुद्धा खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे। ओय गोविंदा। मित्रांनो, हे बघा गेट, खूप सुंदर गेट आहे मित्रांनो आणि खूप मस्त असं बघण्यासारखं आहे। इकडे मार्केटसुद्धा खूप मोठं आहे आणि हा मेन गेट आहे। ह्याच्या आतमध्ये अजून दुसरा गेट आहे। इथे आल्यानंतर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। आमची माऊली, कसं वाटलं आजचं दर्शन? सर्वांना दर्शन आवडलं मित्रांनो, खूप मस्त होतं दर्शन। हे बघा, शॉपिंग चालू झाली, अजून दर्शन नाही झालं। लक्षात ठेवा, 8:30चा टायमिंग आहे। चला पहिले दर्शन घेऊ, चला पटापट। ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఏడుకుండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద। तर
फायनली आमचं दर्शन झालं गोविंदराज स्वामीचं. खूप बरं वाटलं आणि आता आम्ही निघालो इकडनं रूमवरती जाणार आहे. मित्रांनो व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गोविंदा. तर मी मित्रांनो इथेच व्हिडिओ संपवतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पुढचं दर्शन मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो, तर नक्की व्हिडिओ पहा. फायनली मित्रांनो आम्ही रूमवरती पोचलेलो आहे, तरी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर असणार आहे आणि ब्लॉग बघून तुम्ही पण जेवण करा आणि आरामात झोपा. बाय, गुड नाईट. गोविंदा गोविंदा.